नमस्कार. आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 गवताचे पाते ही रूपक कथा अभ्यासणार आहोत. पाठाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. लेखक परिचय. वि. स. खांडेकर, जन्म 1898, मृत्यू 1976. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मानित केले. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातील सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार आहे. ज्ञानपीठ मिळवणारे खांडेकर हे पहिले मराठी लेखक होत. त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. गवताचे पाते ही रूपक कथा आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यांपैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकांतून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. कथेचे अनेक प्रकार आहेत. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा इत्यादी. यांपैकी एक प्रकार म्हणजेच रूपक कथा होय. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. रूपक कथा आकाराने लहान असते म्हणून ती लघुकथा नव्हे. कारण रूपक कथेत रूपकांच्या माध्यमातून कथेचा आशय, एखादा विचार हा सूचित केला जातो. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन वाच्यार्थ म्हणजेच कथा वाचत असताना जाणवणारा सरळ अर्थ लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. लक्ष्यार्थ म्हणजेच कथेचा भावार्थ. गवताचे पाते या कथा वाचनातून त्याचा अनुभव आपल्याला येईलच. गवताचे पाते
ही रूपक कथा पाहूयात. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवत्याच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आटे घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला त्याने अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छे छे, माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. गवताचे पाते या रूपक कथेचा वाच्यार्थ म्हणजेच पाठाचा सरळ आशय थोडक्यात पाहूया. हिवाळ्याचे दिवस होते. झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज आणि त्या आवाजाने धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक इवलेसे गवताचे पाते जागे झाले. गळणाऱ्या पानांच्या कर्णकटू आवाजाने त्या इवल्याशा गवताची झोपमोड झाली. त्यामुळे ते संतापले आणि रागाच्या भरात पानांना सुनावले, तुम्ही गळणारी पाने किती कटकट करता आणि त्यामुळे माझ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा होतो. गळणाऱ्या पानाला राग आला. ते म्हणाले, उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद तुझ्यासारख्या जमिनीवर लोळणाऱ्या शूद्राला कधीच कळणार नाही, असे म्हणून त्याला हिणवले. गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले. त्याच्या कणांमधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला. ते आनंदाने डोलत राहिले. थोड्याच दिवसात हिवाळा आला. ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले. ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले. झोपेत ते स्वप्नांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले. पण पडणाऱ्या पानांच्या आवाजामुळे त्याची झोपमोड झाली. त्याची सुखस्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने दूषणे देऊ लागले. गवताचे पाते या रूपक कथेचा पाठ्यपुस्तकात दिलेला भावार्थ म्हणजेच लक्षार्थ आपण पाहूया. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतःकरणात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या
बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठे घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पवून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? गवताचे पाते या रूपक कथेतून खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकांतून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. गवताचे पाते आपण सुखी समाधानी आहोत आणि श्रेष्ठ आहोत असं स्वतःला समजतं, तर झाडावरची पाने गवताला शूद्र समजतं आणि आपण उच्च दर्जाचे आणि श्रेष्ठ आहोत असं मानतं. झाडावरून गळून पडलेलं पान मातीत मिसळून त्याचं गवतात रूपांतर होतंय आणि तेच जे पूर्वीचं पान होतं आणि ते आता गवत झालेलं आहे तेच पुन्हा झाडावरून गळून पडणाऱ्या पानांबाबत तक्रार करतं. मानवी प्रवृत्ती ही अशीच आहे. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी मोठी माणसे आपण तरुणपणी कसे वागत होतो हे मात्र विसरतात. तर मुलांना आपले आई वडील कटकटी वाटतात. वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी मोठी झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. म्हणजे बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दिसते आणि या दोन पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पवून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. हे ज्या रूपक कथेतून खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून मानवी वृत्ती प्रवृत्तींवरती प्रकाश टाकला आहे.